देवाला पाहता येतं, देव या डोळ्याने दिसू शकतो आणि समस्त गोष्टींचा उद्देश एवढाच, माणूस ज्या सुखासाठी दिवस रात्र धडपडतोय, आयुष्यभर धडपडतो, देवाला पाहिल्याशिवाय ते सुख कधी कोणाच्या जीवनात आलेलं नाही. हे ब्रह्म या डोळ्याने उघडं दिसतं. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेदामध्ये ज्या परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे, अगदी तोच परमात्मा फक्त निरंकारी विषयांमध्ये निरंकारी सद्गुरूच्या माध्यमातून आज समस्त मानव मात्राला दिसतो. आणि 2 तासामध्ये महात्मांनी चर्चा केली त्या देवाची, ज्या परमात्म्याची जो अंगसंग आहे, मागे पुढे भरून उरलेला आहे, तो परमात्मा आज या सिंह इस्टेट मध्ये राहणाऱ्या प्रत्येक रहिवाशी पाहू शकतो. आणि त्या ब्रह्माला दाखवणारे महात्मा, ब्रह्मनिष्ठ महात्मा स्टेजवर विराजमान आहे. ज्यांच्या मनात ही शंका असेल की देव पाहता येतो का, शंका मिटवायची असेल तर आज ही संधी आहे. ज्याला वाटत असेल की माझ्या घरप्रपंचात सुख यावं, कायमचं यावं, आनंद यावा कायमचा, त्या प्रत्येकानं आज या ठिकाणी महात्मांच्या चरणी अरदास करावी आणि महात्मांच्याकडून ते ब्रह्म आज पाहूनच घ्या. रोकडं दिसतं ब्रह्म, साधू संतांचा पुरावा, कितीतरी वर्ष आम्ही गातोय, ऐकतोय, आज साक्षात्कार करूनच घ्या ना. कदाचित उद्याचं जीवन माझ्या जीवनात, माझ्या नशिबात नसेल, उद्याचा सूर्य मला बघण्यात येणार नाही. आज ती संधी आहे. स्टेज विराजमान महात्मा आहेत, ते ब्रह्म साक्षात डोळ्याने दिसतं. आज त्यांच्याकडून हे ब्रह्म पाहूनच घ्या. देव डोळ्याने दिसतो बाबा. मुक्ताबाईचा पुरावा बघा किती सुंदर आहे. मने मुक्ताबाई मुक्ताबाई मने मुक्ताबाई ऐक चांग देवा, चांग देवा, ऐक चांग देवा, चांग देवा, ऐक चांग देवा, पाहून घे रोकडे, हे पाहून घे रोकडे, रोकडे, रोकडे.
सत्संग जी प्यार से बोलिए धन निरंकार जी। आज